स्पष्ट. मुंबई महापालिका निवडणुकीत आक्रमकतेनं उतरा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा आणि हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करा. भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीत पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश. नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची आज एकत्रित पत्रकार परिषद. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद होणार. सलग दुसऱ्या दिवशी आज मनसेची बैठक. पक्षाचे नेते, मुंबई अध्यक्ष, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष उपस्थित राहणार. राज ठाकरे कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिवसेनेसह काटेशह सुरू असल्याची चर्चा. काल दीपेश म्हात्रेंचा भाजपात प्रवेश, तर लगेच भाजपच्या विकास आणि कविता म्हात्रेंच्या हाती शिवबंधन. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा पुन्हा दणका. आमदार निधीतून 2 रुग्णवाहिका स्वतःच्या संस्थेला दिल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश. गणेश नाईकांच्या आमदारकी विरोधातील याचिकेवर आज सुनावणी. मतदारांना पैशाचं वाटप, मतदार यादी आणि ईव्हीएममध्ये घोटाळा करून नाईकांनी निवडणूक जिंकल्याचा आरोप. मुंबईतील आंदोलनाप्रकरणी मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचं समन्स. आज जरांगेंसह इतरांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना. फलटणमधील महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी काँग्रेस आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला काँग्रेस घेराव घालणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली. अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड इच्छुक, तर 12 नोव्हेंबरला निवडणूक. मुंबईचा राज्यात थंडीचा जोर वाढला. धुळे 8 तर परभणीत तापमान 10 अंशावर, कोकणातही पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली.